वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काही सकाळी मस्त आवरून बिवरून आज दाढी बिडी केली आपण. म्हणजे दाढी पूर्ण नाही काढली, घरच्या घरीच दाढीला मस्त शेप बीप दिला. कारण आज आहे गाईज आपल्या मनीष भाऊचं लग्न. ॲक्च्युली लग्न संध्याकाळी आहे, बट सकाळी एक छोटंसं काम आहे आपल्याला. गोडाऊनला जाऊन किती 5 सिलेंडर घ्यायचे, 5 फायर एक्सटिंग्विशर, आणि ते आपल्याला सरांकडे द्यायचं आणि मग यायचं आहे. कारण मग मनीषची तयारी वगैरे लागेल नाही का. दुपारी नवरदेव वगैरे निघाला, दुपारी निघतो का संध्याकाळी निघतो काय ते. एक तर यांच्यामध्ये लय मोठे कार्यक्रम राहतात. तो सगळ्यात पहिले आता काय करतो गाईस, काहीतरी नाश्ता करतो, म्हणजे गोळी घेऊन टाकतो, म्हणजे टेन्शन नाही राहणार. गाईस तर अजून एक काम वाढलेलं आहे आपलं. सरांच्या घरी तर जायचंच होतं आपल्याला. 4 फायर एक्सटिंग्विशर घेऊन येवाले. त्याच्यात एक काम असं वाढलं आहे की तिन्ही पण जे नायट्रोजन आहे हे एमटी झालेलं आहे, आणि वणीच्या गाडावरचे जे CO2 आहे ते पण आपण रिफिलिंगसाठी दिलेले होते, ते पण आता घेऊन यायचे. तर जाऊ गाईज, हे पण भरून आणू आणि ते पण सरांना देऊन टाकून ते पण घेऊन येऊ नाही का. आता निघायचं आहे, पहिले लोड करून घेऊ नाही का. सगळे फुल उलटे पालटे लोड करून टाकलेले सिलेंडर, कारण जागा व्यवस्थित नव्हती होती. बघा हे सगळे असे लोड करून घेतले. काहीच तर आता आपण चाललेले मनीष भाऊच्या घरी. ॲक्च्युली त्याच्या आत्याला सोडायला आपण शिकवत गेलो होतो, त्याच्या आत्याला सोडलं आहे आणि आता आपण चाललेलो त्याच्या घरी, कारण तो पण थांबलेला आहे आपल्यासाठी जेवण करण्यासाठी. तो गाईच तर आता आपण आलेलो कॅम्पला, आणि कॅम्पला याचं कारण असं होतं का आपले मनीष भाऊचं आज लग्न आहे. तर लग्नासाठी जी गाडी आहे ती गाडी सजवण्यासाठी आपण आलो होतो. हे बघा, तर गाडी सजवायचं काम चालू आहे. तिथं गुलदस्ता लावलाय मोठा, पुढं पण लावलंय आणि बाकीचं काम चालू आहे. भाऊ मस्त एकदम कडक मध्ये भडक काम करतोय. बघा म्हणजे खतरनाक चालू आहे नाही का काम. सकाळी पण चहा पित नाही, सकाळी चहा पितो हा गाडी मस्त चहा बी डोसू राहिला. गाईस तर फायनली तुमचा भाऊ झालेला आहे मस्त रेडी, आणि आता निघायचं आहे आपल्याला. मनीष भाऊच्या घरून मिरवणूक निघाल, त्यानंतर परत विदगावला जाऊन थांबल, तिथून परत एक मिरवणूक निघणार आहे. तर तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. आपला नवरदेव ते एक नंबर खतर. हाय बाय. सो गाईस, तर आता तुमच्या भावानी मस्त फेटा बिटा घातलाय आणि एकदम दणके पद्धतशीर दिसतोय. आणि आपला जो नवरदेव आहे तो बग्गीमध्ये जाऊन बसलेला आता. हे बघा इथं बग्गी आहे, आणि तो DJ जो आहे तो आता त्या तिथे उभा आहे. तर आता थोड्या वेळाच आपण इथून निघणार आहे, कारण म्हणजे इथून मिरवणूक निघाल आणि ती मिरवणूक जाईल लॉन्सला. खेत में जो मैंने बताया था उसी तरह से 5 पंचों की 5 मिलाइए जो मुद्दे होती है। बस तो अभी आगे टच खाना पीना खाया कि नहीं, ताली तो कोई बजा।
सो गाईस फायनली लग्न झालेलं आहे सगळं आणि सगळं बंद पडलं आहे. नवरदेव नवरीची गाडी आहे अजून. तर गाईज आपण निघतो आता घरी आणि ते पण 2 व्हीलर. गाईस तर फायनली आपण आलेलो आहे आत्ताशी घरी आणि आपल्याला सोडायला अक्षय आला होता. तर बघा चाललाय आता. तर गाईज आपण पण जाऊ आता आपल्या आपल्या घरात आणि झोपून घेऊ नाही का. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तुम्हाला. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जय माता.